चेंडूला खेळून काढला. सुरुवात तर चांगली झाली नितीनजी पहिल्या नक्कीच बॉलवर. नक्कीच हे सर्व एक्सपिरियन्स आता 40+ म्हणलं की अनुभवाचा खजिना आणि तेच प्रात्यक्षिक पाहायला मिळतं का एका बाजूने आपण पाहू शकताय तर हरीश्वर सारखा एक मोठा फलंदाज तदनंतर संजय गावड सारखा एक जबरदस्त गोलंदाज पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते आणि पहिल्याच चेंडूवर दाखवून दिलंय मंथनजी. डेफिनेटली नक्कीच पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने संजय गावड यांनी हाताळला होता आणि ती ओळख आहे संजय गावड यांची गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे. दुसरा बॉल यावेळेला मात्र पुल केलाय, चांगल्या पद्धतीने खेळला, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेलाय, चौकार 4 धावांसाठी. अतिशय सुंदर फटका इथे हरेश्वरजी किणी यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. 4 धावांनी मात्र सुंदर सुरुवात जरूर झाली आहे. किंग ऑफ संस्कार 11 या संघाची 4 ही धावसंख्या झाली आहे फलकावर. दुसरा बॉल यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने मात्र खेळून काढलं. दरम्यानच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. 30 सर्कलमधील क्षेत्ररक्षक हे पुढे आले, एकही धाव आपण पाहिलं तिथे मिळाली नाहीये. चेंडू झालेले आहेत या षटकातील 3 धावसंख्या फलकावरती झाली आहे 4. नक्कीच नक्कीच 4 धावा या फलकावर. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं, थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय. एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, कारण जरी चौकार लागला तरी मी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतोय हे मात्र दाखवून दिलंय संजय गावड या गोलंदाजानं. संजयजींचा विचार केला तर मायकोप संघाकडनं बिलॉंग करत आहेत, तर हरीश्वर किनी यांचा विचार केला तर आपण पाहू शकताय तर रावळे या संघाकडे बिलॉंग करत आहेत. परंतु आज एकमेकांसमोर 2 हात करताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा बिनबाद ही चांगली सुरुवात पाहायला मिळते मंथनजी. नक्कीच चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. बघा, ज्या वेळेला तुम्हाला एखादी मोठी इमारत उभारायची असते त्यावेळेला तुम्हाला पाया हा भक्कमपणे रचणं गरजेचं आहे. 5 षटकांचा खेळ आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आहेत आणि त्या 2 षटकामध्ये तुम्हाला धावा या चांगल्या पद्धतीने बनवाव्या लागतील. यावेळेला मात्र बॅकफुटला आले, चांगल्या पद्धतीने खेळलं. डीप पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने गेले होते चेंडू उचलण्याकरता. चेंडू उचलला देखील आणि धावा जर आपण पाहिलं तर मिळवल्या या चेंडूवरती 2 धावा. नक्कीच नक्कीच जबरदस्त मनगटाचा वापर केला होता. चेंडू ऑफस्टिकला थोडंसं सोडून जातोय, तेच घेरला होता आणि 2 धावांची मोहर जरूर उमटवलंय. धावसंख्येला पोहोचवलंय 7 धावा बिनबाद 7 धावा. आता शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक पहिलं. यावेळेस मात्र हा वाईफाय स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बाईचा संपर्क झाला नाहीये. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती होतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 7 धावा बिनबाद 7 धावा. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. सफा केळवा 40+ टेनिस मास्टर लीग 2023 आज हा पहिला दिवस पाहायला मिळतोय. मात्र या स्पर्धेचं उद्घाटन झालंय आदरणीय सन्माननीय सौ पल्लवी पाटील मॅडम, सरपंच मॅडम माकुंसार यांचे शुभ हस्ते. तदनंतर बंटी दादा या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. तर धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा काय म्हणाला मंथनजी, 7 धावा आतापर्यंत फलका लागल्याचा सुपर गोलंदाजी केले संजयजी गावडने. जरी चौका लागला तरी 7च धावा खर्च केल्यात मंथनजी. नक्कीच तो अनुभव संजय गावड यांच्याकडे आहे आणि ती गोलंदाजी आपण पाहिलं तीच लबक अजूनही पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झाला, 7 ही धावसंख्या फलकावरती झाली आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता लतेश सज्ज झालेत. पहिलाच बॉल हरेश्वर किणी फेस करतायत. बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने शॉट ऑफ पूल पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली आणि पाठवलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 धावांसाठी. बघा, ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करत असता त्यावेळेला गोलंदाजाच्या शैलीला ओळखणं, परखणं, चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर्ड केलाय ते पाहणं, रीड करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हरेश्वरजी किणी यांनी पाहिला आखूट टप्प्याचा बॉल होता, स्वतः करता जागा बनवली आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. 4 धावा मिळवल्या. धावसंख्या संस्कार 11 या संघाची फलकावरती आता झाली आहे 11 धावा. नक्कीच नक्कीच जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते आणि या मैदानात मला पहिला सामना खेळायचा आहे. त्यासाठी त्यांनी थोडंसं आर्ग्युमेंट केलं होतं की मलाही या सामन्या स्पर्धेत या मॅच मध्ये या ग्राउंडवर सामना खेळायचा आहे, कारण हे लकी मैदान आहे हरीश्वरजी किणी यांचं.
पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत, आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये हरेश्वर केणी. बॅक टू द डगट, पहिला गडी बाद होतोय 11 या धावसंख्येवर. पहिला धक्का लागतोय संस्कार. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. थँक्यू लाराजी, वेलकम. चला मॅचला सुरुवात होतोय. नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये इन व्हायचा आहे. 11 धावा या फलकाराने पहिली महत्वाची सफलता प्राप्त करून दिली लतेश या गोलंदाजाने, कारण पहिल्या चेंडूवर चौकारला गेला होता, तदनंतर चांगलं कमबॅक केलाय. एक तेरी तो एक मेरी. मंथनजी. नक्कीच लतेश मात्र वर्चस्व प्रस्थापित करतायत या षटकामध्ये. बघा कुठल्याही गोलंदाजाला एक मोठा फटका येतो ते आवडत नसतं, त्यानंतर परिवर्तन करणं गरजेचं असतं आणि तेच यावेळेला लतेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मोहामध्ये पडले होते हरेश्वर किणी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण क्षेत्ररक्षकांना कुठलीही चूक केली नाही. अतिशय सुंदर असा झेल टिपला आणि झेल चिटच्या माध्यमातून हरेश्वर किणी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. आता नव्यानं आपण पाहतोय न्यू बॅटर इन पॉपिंग क्रीज वरती निकेत राऊत येतोय, मॅन फ्रॉम सफायचा हा खेळाडू. तदनंतर लतेश आपण पाहू शकतात. वैतरणा वाडीव वैतीपाडा या संघाचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. आज संस्कार किंग्स ऑफ माकून साऱ्या संघामधून बिलॉंग करतोय. आज तुम्हाला मात्र दमखम दाखवावा लागेल, कारण संघ मालकाचा विश्वास तुम्हाला आज संपन्न करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा या फलकावर, एक विकेटचं मात्र पतन झालंय. मंथनजी. एक गडी बाद 11 ही धावसंख्या फलकावरती झाली आहे. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज होत आहेत लतेश. यावेळेला सुंदर बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण लतेश म्हणतायत तितका सहजासहजी मी तुम्हाला मारू देणार नाहीये. चेंडू थोडासा खाली राहिला. खेळपट्टी जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतीये. हे मैदान जर आपण पाहिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हे मैदान आपण पाहतोय आणि ठाकूर सरांची अथक मेहनत, अथक परिश्रम हे आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्याचंच हे फळ आपण पाहतोय. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू होती सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी. हा येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. 15 धावा, एक गडी बाद. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय. टायमिंगचं दुसरं नाव अर्थातच कुंदन घरत. अतिशय सुंदर असा वाद्यवृंद प्रत्येक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सफाळे विभागामध्ये चेंडू जर आपण पाहिले या षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. एका रेग्युलर इंटरव्हल नंतर आपल्याला चौकार पाहायला मिळाला, विकेट पाहायला मिळाली, डॉट देखील पाहायला मिळाला या षटकामध्ये. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र बघा लेंथ, गुड लेंथ पद्धतीचा हा बॉल होता. लेफ्ट जरूर फलंदाजांनी केला आणि डॉट पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. नक्कीच नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आउट स्विंग चेंडू पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर पाहायच्या दिशेने मात्र वळवण्याचं काम केलंय लतेश यांनी आणि आता मात्र डॉट चेंडू, शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 15 धावा या फलकावर. 15 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत आहेत लतेश. यावेळेला मात्र चांगला बॉल होता, तितक्याच तत्परतेने खेळून काढलं. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. 2 धावा मात्र पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का तिथपर्यंत मात्र फेकी येते आणि 2 धावांवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय संस्कार 11 या संघाची फलकावरती झालेली आहे. एक गडी बाद 17 धावा. तुझे भेटीचा येतो बोलवला, तुझे भेटीचा फुला वाहील तुझे चरणाला, फुला वाहील तुझे चरणाला. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. सफा केळवा 40+ टेनिस मास्टर प्रीमियर लीगचा महा रणसंग्राम. असलमजी शेख मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. नेहमी सलग 3रं वर्ष पाहायला मिळतंय. आपलं एनर्जी ड्रिंक्स आपण घेऊन जायचं आहे. तदनंतर जयेशजी केणी मागच्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण केलं. जयेश आपल्याला पाहायला मिळतात, जे मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये खूप चांगली
भूमिका त्यांनी अदा केली. 17 धावा या फलकावर. दिलीपजी पाटील सर मात्र शुभेच्छा देतात या स्पर्धेसाठी. खूप उत्कृष्ट आयोजन नियोजन या स्पर्धेच्या मध्ये. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडू सरळ निघून जातोय, परंतु शेवटच्या मोमेंटला काय घडलं जातंय तर हा चेंडू मात्र अडवला जातोय. सुपर क्षेत्ररक्षण बघा. 40+ आहे तरी फिटनेस किती आहे बघा मंथनजी. नक्कीच नक्कीच फिटनेस हा तुम्हाला राखावाच लागतो. ते क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळता, तुम्हाला फक्त फक्त बॅट घ्यायची आणि मैदानामध्ये उतरायचं असं नाहीये. तर तुमचा फिटनेस शारीरिक दृष्टीने मात्र तंदुरुस्त असणं, हे स्वतःला मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. इथे आपण पाहिलं तर धावा या मिळवलेल्या आहेत. 3 षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता संजय पुन्हा एकदा सज्ज झाले. त्यावेळेला मात्र बॅटची स्निक कदाचित लागली असावी असं काही दृश्य पाहायला तिथे मिळालं होतं. आणि यावेळेला आपण पाहिलं तर फलंदाज सेफ झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. थरेश्वर किणी बाद झाले आणि त्यानंतर मनोज आणि निकेत डावाला सावरत असताना दिसत आहेत. नक्कीच नक्कीच. यावेळेस मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न जयेशजी पुढे सरसावले जात आहेत, परंतु चेंडू पर्यंत मात्र पोहोचू शकले नाहीयेत. वन बाउंड क्षेत्ररक्षण तत्पूर्वी 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. या दुहेरीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 धावा. 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. हरीशजी किनीना क्रीजवर राहणं खूप गरजेचं होतं, परंतु थोडीशी घाई केली की काय, कारण त्यांच्या बॅट मधून मात्र मोठमोठे फटके पाहायला मिळतात, परंतु थोडीशी घाई केली आणि विकेटचं मात्र पतन झालंय. तरी संघाला सावरण्याचं काम केलं जातंय मनोजजी अँड निकेतजी यांच्या माध्यमातून. धावसंख्येला पोहोचलंय 22 धावा मंथनजी. नक्कीच 22 धावा या फलकावरती झाल्यात. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतात संजय. यावेळेला मात्र सुंदर बॉल होता, तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळले. जरूर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरील पुढे येत आहेत. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत. बघा हे खूप महत्वाचं आहे. क्रिकेटचा पाया सिंगल अँड डबल यावरती मात्र भर दिला जातोय. पण कौतुक आहे या सर्व खेळाडूंचं, कारण की ह्या वयामध्ये सिंगल्स अँड डबल्स, त्याचबरोबर मे महिन्याचं हा रखरक्त प्रखर ऊन आणि या प्रखर उन्हामध्ये क्रिकेटचा हा रंगणारा सुंदरसा खेळ खेळतायत. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने खेळले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बघा आपण यंग खेळाडूमध्ये स्विच हिट मारतोय, परंतु हे 40+ मध्ये स्विच हिट करतात, म्हणजे अजूनही त्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे असं मला हरकत नाही. धावसंख्येला पोहोचवलंय 25 रन्स. शेवटचा चेंडू असेल हेमंतजी पाटील मात्र खूप लेखाजोखा आज दिवसभर आम्हाला ऐकवतील. त्यानंतर कुंदन डीजे टायमिंग के साथ कोणाचं नाव असेल तर कुंदन डीजे सफा विभागामध्ये दबदबा निर्माण करण्याचं मला हरकत नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावसंख्येला विचार केला तर 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. बघा 40+ क्रिकेट म्हटलं तर मला एक नाव वसई विभागातून देखील पुढे येतं. आयवन यांना मी मागील आठवड्यामध्ये वसईच्या चिमाजी आप्पा मैदानावरती पाहिलं होतं. वयाच्या 55व्या वयामध्ये देखील आज आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट आयवनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अतिशय सुंदर क्रिकेटर आहेत आणि आजही आपण पाहतोय वाव दिला जातोय 40+ क्रिकेटला. एकंदरीत इथे आता पाहिलं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती झाली आहे संस्कार 11 या संघाची 25 धावा. थँक्यू DJ कुंदन. एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती आता झालेली आहे 25. निकेत आपण पाहिलं चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतायत आपल्या संघाकरिता. त्यांना मात्र मनोज यांची देखील साथ आपल्याला पाहायला मिळते. निकेत आपण पाहिलं तर मनोज बाद होऊन यांना आपण पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याला 25 3 षटकांची षटकानंतर धावसंख्या 25 धावा या फलकावर. बघा आपल्या डगआउट मध्ये 3 षटकानंतर पाणी येईल, लक्षात ठेवा. आपल्या डगआउट मध्ये 3 षटकानंतर पाण्याची व्यवस्था असेल. 25 धावा या फलकावर. 2 विकेटचं पतन झालंय. चांगली बॅटिंग लाईन असं म्हणा हरकत नाही, कारण प्राण भोईर आणि हरीश्वर किनी एकाच संघामधनं बिलॉंग करतायत आणि आजही एकाच संघामधनं असतील. किंग्ज ऑफ माकुणसार या संघाकडनं असतील. नितीनजी आपण म्हणतोय 3 षटकानंतर पाणी जाईल, पण हे रखरक्त होऊ नये.
धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती आता झालेली आहे 25 25 99 दाखल झालेत. प्राण भोईर हे देखील एक मोठे दिग्गज खेळाडू आहेत. एक काळ आहे त्यांनी मात्र गाजवलेला आणि आजही देखील गाजवत आहेत. प्रत्येक मैदान मात्र गाजवलेली आहेत आणि हा इतिहास आहे या सर्व खेळाडूंचा. नक्कीच नक्कीच जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते प्राण भोईर आणि हातातली बोटातली जादू काय आहे म्हणजे अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू प्राण भोईर मैदानाच्या आतमध्ये जातोय. तर निकेतचे कौतुक करावं लागेल. निकेत राऊत जबरदस्त फलंदाजी करतोय. एनसीसी सफाई संघाकडून बिलॉंग करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडवर. तर प्राण भोईर रावळ संघाकडून बिलॉंग करणारा खेळाडू. तर गोलंदाज मार्कवर सज्ज झालेत गोलंदाज पुन्हा एकदा. राजेश राजू षटक क्रमांक 4 इथे मार्कस्थ होते. धावसंख्या 25 धावा 25 रन्स. फुललेंचा चेंडू होता एंड द गॅप मध्ये वन बाउन्स क्लिअर होईल. पंचांचा सिग्नल त्यात वन बाउन्स सीमा शपार हा मिड विकेट क्लिअर करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. गिरवीनं टाकलाय दलन आया वाकडे हेरिया वलन गो आया वाकडे हेरिया वलन न गिरवीनं टाकलाय दलन आया वाकडे हेरिया वलन गो आया वाकडे हेरिया वलन न एकटी जाऊ मी खाई न मला कोणीतरी घेऊन पलन गो आया कोणीतरी घेऊन पलन. एकंदरीत 3 षटकांचा आढावा आपण घेतला. पहिलं षटक संजय गावड यांचं आपण पाहिलं. फक्त त्या षटकामध्ये 7 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर लतेश यांचं आपण षटक पाहिलं. 10 धावा जरूर पाहायला मिळाला पण हरेश्वर किणी यांच्यासारखा मोठा अडथळा मात्र त्यांनी दूर केला. मोठ्या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आपण पाहिलं षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा संजय गावड घेऊन आले. 8 धावा दिल्या त्या षटकामध्ये. मनोज आपण पाहिलं रिटायर हर्टच्या माध्यमातून तंबूच्या आसऱ्याला परतले आणि आता आपण पाहतायत प्राण भोईर हे 9व्यानं दाखल झाले. षटक क्रमांक 4 राजेश यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 राजेश हाताळण्याकरता आले. पहिल्याच बॉलवरती खणखणीत हा चौकार पाहायला मिळाला स्क्वेअर लेगच्या दिशेने. आता बघूया या षटकातील उर्वरित 5 चेंडू राजेश जी कशा पद्धतीने हाताळले जाते. नितीनजी आपण पाहिलं 40+ मास्टर्स क्रिकेट आजचा पहिला दिवस. उत्साह प्रत्येक खेळाडूंचा दांडगा हा पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच अजूनही काही खेळाडू आहेत. कधी एकदा आम्ही आमच्या मॅचला सुरुवात करतो आणि प्रदर्शन चांगलं दाखवतो कारण नेटमध्येही प्रॅक्टिस चालू आहे. कधी आम्ही आमचा चांगला परफॉर्मन्स दाखवू कारण हे संघ आहेत ना आपापल्या गावात 40+ मॅचेस असायच्या परंतु आज एकमेकांसमोर द्वंद्व युद्ध पाहायला मिळतंय. आपलेच खेळाडू आपल्या समोर आज पाहायला मिळतात. नक्कीच हीच तर खरी मजा असते लीगची. लीग म्हटलं की 2008 हे वर्ष समोर येतं. इंडियन प्रीमियर लीगचा आगाज होताना आपण पाहिला. 15व यशस्वीतेची 15 वर्ष आपण पाहिली आणि सुंदर क्रिकेट भारतीय क्रिकेटला पडलेलं सुंदर असं गोड स्वप्न अर्थातच IPL. चांगला फटका यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गिरवीनं टाकलाय दलन आया वाकडे हेरिया वलन गो आया वाकडे हेरिया वलन. तर यंदाचा IPL आपण पाहिलं तर मुंबईकर खेळाडू मात्र आपल्याला चांगले खेळ करताना दिसत आहेत. शार्दुल ठाकूर दिसत आहेत. तुषार देशपांडे यांना आपण पाहतोय. अजिंक्य राणे खास करून सर्वांचं लक्ष अजिंक्य राणेवरती आहे. WTC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपल्या सुंदर खेळाच्या जोरावरती स्थान मिळवलं. हे खूप अवघड होतं. एक चॅलेंज होतं अजिंक्यसाठी आणि आपण पाहणार आहात अजिंक्य राणे यांना WTC मध्ये खेळताना. यशस्वी जयस्वाल याचा फॉर्म पाहता आपण पाहिलं तर कदाचित भारतीय संघाचे दरवाजे या खेळाडू करता ओपन होतील. याचाच अर्थ काय की चांगलं क्रिकेट आपल्याला IPLनं दिलंय. चांगलं क्रिकेट अनुभवायला मिळतं आणि सध्या आपण पाहतोय 40+ क्रिकेट मास्टर्स प्रीमियर लीग. अतिशय सुंदर 2 बॉलवरती 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय सरकार 11 या संघाची फलकावरती झाली आहे 33-33.
यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. बॅट स्लाइडिंग एज आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत चेंडू उचलण्याकरता आणि 2 धावा यावेळेला मात्र अंकित केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता झाली आहे 35. नक्कीच नक्कीच निकेत राऊतचं कौतुक करावं लागेल. सपब फलंदाजी करतोय हरीश किणी बाद झाल्यानंतर सर्वस्वी जबाबदारी घेतले असं मला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 35 रन्स. पुन्हा एकदा राजेशवर मात्र थोडासा प्रेशर असेल. वेट अँड वॉच केलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु मस्त कला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. कारण तिकडचा एरिया पाहिला ना तर आउटचं फील्ड थोडासा फास्ट आहे. गर्दी नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 39 धावा. या ऐकूया का कुंदन डिझेला. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, नावाचा दरारा हाय रे. डीजे सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये अवघ्या 14 धावा खर्च केल्यात. हल्ले चढवले जात आहेत राजेश या गोलंदाजावर. निकेतचं मात्र कौतुक करायला लागेल. इनफॉर्म फलंदाज मॅन फ्रॉम सफा एनसीसी कडनं बिलॉंग करतोय परंतु आज जबरदस्त कामगिरी करतोय किंग्स ऑफ माकुनसार संघाकडनं. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु पुन्हा एकदा मस्त कला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. 4 धाब्यांसाठी हा चौथा चौकार येतोय. या ओव्हरचा विचार केला तर 43 रन्स. 5 चेंडू आतापर्यंत राजेश यांनी हाताळलेले आहेत. एकंदरीत 18 धावा या मोजल्या त्या षटकामध्ये आणि ज्या षटकाची वाट पाहत होते संस्कार 11 संघ आणि ते मोठं षटक इथे आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहायला गेलं फलकावरती आता झाली आहे 43. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. पायानं मात्र ॲथलेटिक वर्क तिथे जरूर पाहायला मिळालं पण चेंडू काही स्टॉप होऊ शकला नाहीये. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 रन घेतली होती. दुसऱ्याचा कॉल देखील आपण पाहिलात आणि 2 धावांनी इथे झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या संस्कार 11 या संघाची फलकावरती झाली आहे 45 धावा. हे रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे, रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरारा हाय रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजितात्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजितात्याचं. अतिशय सुंदर गीत नितीनजी. सुजित तात्या आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व. ससूर नवघरमध्ये अगदी जवळून त्यांना भेटण्याचा योग आम्हाला लाभला गेला होता. वैभव नाईक यांना देखील आपण पाहिलं होतं. गणेश नाईक यांचे सख्खे आपल्याला पाहायला मिळाले पुतणे. चांगली व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं क्रिकेटवरती त्यांचं प्रेम असतं आणि सातत्यानं मात्र ते आम्हाला पाहायला मिळतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ झालाय. 45 ही धावसंख्या फलकावरती झाली आहे. 5वं षटक बाकी आहे. शेवटचं षटक. नितीनजी काय म्हणाल? शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. एक्झॅक्ट आता तुमच्या अनुभवानुसार टोटल काय लागली जाईल शेवटच्या 6 चेंडूंवरती? नक्कीच ज्याप्रमाणे प्राण भोईर आपल्या लय मध्ये येत आहेत ना तर 15 ते 20 धावा नक्कीच येऊ शकतात. 45 धावा या फलका लागल्या जात आहेत. गोलंदाज गोल्ले मार्कवर आलाय. फुललेंचा चेंडूचा खरबूज समाचार घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु जयेश यांना बेट करून चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स सीमा शाबार. पंचांचं सिग्नल काय येतील नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर पंच मात्र दिलगिरी व्यक्त करत आणि हा षटकार आहे. पहिलाच पेंडू फेस करताना जबरदस्त फलंदाजी. प्राण भोईर नावाचा हा मात्र क्वालिटी ब्रँडेड षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 51 रन्स. मंथनजी तर 5 षटकानंतर टॉस साठी लगेच सज्ज राहायचं आहे. दंडाखाडी स्ट्रायकर्स विपक्ष राज पर्व 11. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं तिथेच आपला डिसिजन आपण द्यायचा आहे. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा करण्याचा प्रयत्न केला परंतु जयेश यांचा पाठलाग मात्र चेंडू सोडत नाहीये. इथे काय गफलत होतोय तर 2 धावाही परिपूर्ण गेल्यात. क्या बात आहे. सुपर रनिंग द बिटवीन. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय मंथनजी. नक्कीच हे खूप महत्त्वाचं आहे. एक मोठा फटका आला त्यानंतर अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळलं. 2 धावा मिळवल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं फलकावरती आता झाली आहे 53. निकेत राऊत आपण पाहतोय काय सुंदर एक हाते किल्ला लढवताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता. 16 बॉल आतापर्यंत खेळलेत. 39 धावा या निकेत राऊत यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर नाहीये.
लॉंग स्टॉपच्या दिशेने आपण पाहिलं 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. 1 रन तिथे ऍड ऑन केली जाते फलकावर. 54 धावा या फलकावरती झाल्यात. नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 9 धावा खर्च केल्यात. अजूनही शेवटचे 3 चेंडू असतील. धावसंख्येचा विचार केला तर 54 धावा या फलकावर. 54 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. जबरदस्त फलंदाजी केलंय. निकेश राऊतचं मात्र कौतुक करावं लागेल. तब्बल 5 चौकार यांच्या या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 54 रन्स. शेवटचे 3 अंतिम चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. पुलल्यांचा चेंडू होता. बैल मुझे मार. चेंडू सरळ निघून जातोय. वन बाउन्स सी मारशा पार. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. थँक्यू. चला दांडाखाली स्ट्रायकर्स अँड राज पर्व 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या, कारण शेवटचे 2 चेंडू असतील. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. राज पर्व आपण लगेच टॉस साठी या. निकेत जर आपण पाहिलं नितीनजी आतापर्यंत काय सुंदर खेळी पेश करतायत. 17 बॉल आतापर्यंत त्यांनी खेळलेत आणि 40 धावा या बनवलेल्या आहेत. आता जर या 17तील आपण पाहिलं 2 चेंडू बाकी आहेत आणि अर्धशतकासाठी 10 धावा बनवायच्या. 1 षटकार आणि 1 चौकार. नक्कीच पहिल्या या मॅच मध्ये मात्र ब्रेक केला जाईल का? 2 चेंडूवर 2 मोठे फटके येत आहेत तर अर्धशतक असेल आणि पहिला खेळाडू ठरलेल पर्व 3चा. चला टॉस साठी दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. दंडाखाली स्ट्रायकरचे असलमजी शेख उपस्थित आहेत. त्यानंतर राजपर्व क्या बात आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक सुपर क्षेत्ररक्षण होते तिथेच. धाव मात्र घेतली जाणार. 1 धाव मात्र कंप्लीट केले आणि 59 ऑन द बोर्ड. एकूण 60 धावा. आता शेवटचा अंतिम चेंडू. प्राणभोईर मोठा षटकार खेचेल का की इथे मात्र फलंदाजाला बाद केलं जाईल गोलंदाजच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. शेवट मात्र गोड झालं असं मला हरकत नाहीये. इथे मात्र 60 धावांचं लक्ष असेल. तत्पूर्वी टॉस साठी या. संघनायक एका बाजूने दांडाखाली स्ट्रायकर्स अँड राजपर्व 11. तर आमचे कॅमेरा मार्क ते सज्ज असतील. चला राजपर्व दोन संघामध्ये लढत असेल. दंडाखाली स्ट्रायकर्स अँड राजपर्व 11. आमचे कॅमेरामॅन सज्ज असतील टॉस बॉक्सच्या दिशेनं. तर दुसरा सामना असेल नंतर डॅशिंग टायगर्स अँड आर्यन फायटर्स. मैदान क्रमांक 2 वर हा सामना असेल. आपण यायचं आहे डॅशिंग टायगर अनुपजी पाटील दादा यांचा संघ. तदनंतर आर्यन फायटर्स हा संघ असेल. रुपेशजी पाटील सरांचा हा संघ असेल. तर राज्याची तर राजूजी साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. एका बाजूने दांडाखाली वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने राजपर्व अनिलजी पाटील असतील. त्यानंतर असलमजी शेख सर. इथे काट येतोय दांडाखाली स्ट्रायकरच्या बाजूने. काय डिसिजन असेल असलमजी सर? क्षेत्ररक्षण. तर समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करते आणि कुठे तुमच्या ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल तुम्ही? माझे गोलंदाज म्हणजे संजय गावड आहे, नम सर, नंतर आनंद सर आहेत. म्हणजे गोलंदाज म्हणजे चांगले आहेत. वैभव मोरे करून गोलंदाज आहे, चांगले गोलंदाज. तरी समोरच्या संघाला आम्ही 40 रनापर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आताच्या मॅचचा विचार केला तर 59 धावा झाल्या. तुम्ही 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच तुम्ही एक आयोजनाचा भाग आहात. कशा प्रकारच्या आयोजनाबद्दल तुम्हाला अडचणी आल्या, कशा प्रकारे स्पर्धा होणार नव्हती परंतु तुमची मात्र एकी इथे मात्र पणाला लावलंय. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? साहेब अडचणी तर फार आल्या. कसं आहे प्रीमियर लीग 140 खेळाडू आहेत. 140 पैकी 130 खेळाडूंसाठी फक्त 2 दिवसाची प्रीमियर लीग आहे, पण बाकी 10 खेळाडूंसाठी ही 15 दिवसाची लीग आहे. मग त्याच्यामध्ये आमचं खास मनीष ठाकूर साहेब त्यांनी फार मेहनत घेतली आहे. राजू वैद्य साहेब आमच्या ह्या लोकांनी फार मेहनत घेतली आहे. त्यामुळे आम्ही शक्य झालं खेळायला इकडे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. तर अनिलजी प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांचं टार्गेट ठेवतील एकंदरीत? 50 ते 60 असते. 50 ते 60.
या 50 ते 60 धावा कोटण्यासाठी कुठले ट्रम्प कार्ड फलंदाज तुमच्याकडे असतील? कारण समोरचा संघ आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, आम्ही 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे कुठले फलंदाज असतील की 50 ते 55 करतील? मी स्वतः आहे, प्रवीण आहे, राजू आहे. जास्त काही बोलत नाही अनिलजी पाटील, थोडेसे लाजत आहेत. परंतु या आयोजनाबद्दल काय वाटते? कारण ही स्पर्धा होणार नव्हती, परंतु आमच्या आयोजकांनी अथक प्रयत्न आणि मेहनत केली आणि स्पर्धा यशस्वी होईल याची खात्री आणि आज या स्पर्धेला सुरुवात झाली. काय वाटते का? चांगलं वाटते की ही स्पर्धा होणार नव्हती, पण आता ते उन्हाचा त्रास होईल, पण ती स्पर्धा करण्यात आली. थँक्यू. जास्त बोलत नाही अनिलजी पाटील. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी. इथे टॉस जिंकलाय एकंदरीत दांडाखाली स्ट्रायकर्स या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. आपण जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने, तिथे आमचे साथी समालोचक सज्ज असतील. चला टॉससाठी या मैदान क्रमांक 2 डॅशिंग टायगर्स अँड आर्यन फायटर्स दोन्ही संघाचे संघ नायक इथे यायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर हा सामना असेल. चला लगेच टॉस साठी डॅशिंग टायगर्स हा संघ असेल अनुपजी दादा यांचा, तदनंतर रुपेशजी पाटील यांचा संघ असेल आर्यन फायटर्स. डॅशिंग टायगर संघाचा कर्णधार आणि आर्यन फायटर संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय टॉस करण्याकरिता आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय टॉस करण्याकरिता प्लीज आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. डॅशिंग टायगर वर्सेस आर्यन फायटर ही मैदान क्रमांक 2 वरती पूल बी मधनं मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आपण ही मॅच पाहताय जिथे दोन संघ पहिल्या मॅच मध्ये मैदान क्रमांक 1 वरती खेळताना दिसत आहेत. किंग्स ऑफ माकुणसार वर्सेस संस्कार 11. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, संस्कार 11ची 5 षटकं पाहिली, 59 धावा या फलकावरती झाल्या. 60 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलं आणि फ्रेम मध्ये आले आपण पाहिलं तर निकेत, काय सुंदर बॅटिंग ब्लास्टिंग इनिंग निकेत राऊत यांनी पेश केली. चला दोन बॅटर जास्त वेळ घेऊ नका, कारण की आजच्या दिवसात अगदी प्रॉपर वेळेमध्ये आपल्याला ह्या 10 मॅचेस या संपवायच्या आहेत. त्यावेळेला प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला, कर्णधाराला आम्ही विनंती करतोय लगेच आपले 2 फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. तिथपर्यंत एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया 40+ मास्टर्स प्रीमियर लीग 2023 मध्ये. हुकुमाचा एकटा दमदार दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. हुकुमाचा एकटा दमदार दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. भल्या भल्याला पाडतोय गार बंटी दादाचा रॉयल कारभार. नाव गाजतय सफाल्यावर बंटी दादा हा किंग मेकर. नाव गाजतय सफाल्यावर बंटी दादा हा किंग मेकर. पूल बी मधून 2 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले आहेत. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. डॅशिंग टायगर विरुद्ध आर्यन फायटर्स अशी पूल बी मधील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅलो, चला टॉस केला जाईल 2 संघामध्ये. एका बाजूला डॅशिंग टायगर अनुपजी दादा यांचा संघ असेल, तर रुपेशजी पाटील साहेबांचा संघ असेल आर्यन फायटर्स. शुभमजी पादे सर मात्र शुभेच्छा देत आहेत. त्यांची पावसाळी रबर बॉल स्पर्धा कमिंग सून असेल. SP बॉयज रबर बॉल स्पर्धा त्यांची असते. शुभम साहेब यांनी मात्र सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. चला मॅचला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाऊया जिथे मंथनजी घरत असतील. चला 2 संघाचे कर्णधार लगेच यायचं आहे टॉस करण्याकरता. डॅशिंग टायगर वर्सेस आर्यन फायटर्स बी पूल मधील मैदान क्रमांक 2 वरती ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतात 40+ मास्टर्स प्रीमियर लीग केळवा सफाळ विभाग सीझन 3. आपण पाहतो अतिशय सुंदर दर्जेदार क्रिकेट हे आज आणि उद्याच्या दिवसात नक्कीच पाहायला मिळेल. 2 संघाचे कर्णधार हे समोरासमोर आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग टायगर्स विरुद्ध आर्यन फायटर्स. हेड इज द कॉल. आर्यन फायटर्स या संघानं
नाणेफेकीचा कौल जिंकलाय तरी निर्णय जो आहे तो लगेच आमच्यापर्यंत कळवायचा आहे. आर्यन फायटर्सच्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? सर आम्ही चेस करणार आहेत. चेस करणार, क्या बात आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम गोलंदाजी घेतली आहे. 40+ क्रिकेट आहे. 40+ म्हटलं की ऑलमोस्ट खेळाडूंचं क्रिकेट हे हळूहळू कमी होतं, पण तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला असं वाटत नाहीये की वयाचं बंधन कुठे आहे. काय म्हणाल या 40+ क्रिकेटबद्दल? सर आम्ही रेग्युलर 40+ क्रिकेट खेळतो आणि फक्त खेळतो म्हणजे त्याला आनंद लुटतो, स्वतःला फिट ठेवण्यासाठीच खेळतो. धन्यवाद सर. नक्की, चला आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मॅच इज इन प्रोग्रेस. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर आर्यन फायटर्स या संघानं जिंकल्या. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि डॅशिंग टायगर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मंदनजी. तर चला 60 धावांचं लक्ष असेल. चला दोन्ही संघाचे प्रतिनिधी आमच्यामध्ये येणं बंधनकारक असेल, लक्षात ठेवा. आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हे स्पर्धेचे नियम असतील. दोन्ही संघाचे प्रतिनिधी मॅच सुरू होण्याच्या आधी इथे येणं बंधनकारक असेल. चला 60 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. जयजी ठाकूर सर मात्र शुभेच्छा येतात सर्व खेळाडूंना. स्वतःची काळजी घ्या कारण रन नंतर रखरखत होणं आहे. चला 12वा खेळाडू कंपल्सरी असेल कारण ही लीग आहे. कारण प्रत्येक गावचे खेळाडू असतील, प्रत्येकाला नाव माहिती नाहीत. अंडरॅप टॅम्प पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर होते, सिंगल येते आणि सरी गणेशा केला जातोय. एक धाव 60 धावांचं लक्ष असेल. एकंदरीत 12च्या सरीसरीने धावा तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, तसंतर दुसऱ्या चेंडूवर आज सिंगल येते. धावसंख्या 5 रन स्कोर कार्ड. संजय गावड एक अष्टपैलू खेळाडू आहे. तदनंतर त्याच्या समवेत प्रवीण जी पाहायला मिळत आहेत. मंथनजी. नक्कीच 5 धावसंख्या ही फलकावरती झालेत. चेंडू झालेले आहेत 2. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत मनोजजी घेऊन येत आहेत. चांगले क्रिकेट पाहायला मिळतं. प्रवीण आणि संजय गावड आपण पाहतायत असे 2 फलंदाज सलामीला पाहायला मिळतात. आता प्रवीण स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. एक चौकार संजय गावड यांच्या बॅटमधनं पाहिल्यानंतर एकेरी धाव घेतली आहे. षटकातील एकदा पुढील बॉल यावेळेला मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. हरेश्वरजी केणी ते मात्र चतुरता दर्शवत आहेत किपरच्या भूमिकेमध्ये. अतिशय सुंदर हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. निसर्ग समृद्ध असा हा परिसर आणि या सुंदर परिसरामध्ये रंगत असणारी ही 40+ मास्टर्स प्रीमियर लीग सफळ केळवा विभाग 2023 सीझन 3. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 रन स्कोर कार्ड. 6 धावा या फलकाला लागल्या जात आहेत. 60 धावांचं प्रत्युत्तर देत आहेत. एकंदरीत 12च्या सरीसरीने तुम्हाला धावा उभ्या करायच्या आहेत. चेंडू फेकून दिला आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूच्या समाप्ती केली 6 धावा या फलकावर. संजय गावडवर मात्र जबाबदारी असेल. एका बाजूने मॅन फ्रॉम मायकोप चा खेळाडू पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने प्रवीण पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मनोज. एक धाव इथे परिपूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावा. सावध सुरुवात पाहायला मिळते. सिंगल डबलला मात्र बेसून चालणार नाहीये. 7 रन स्कोर कार्ड. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत हाताळून झाल्यात. अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मंथनचे. नक्कीच पहिलं षटक 5 चेंडू झाले. ज्या वेळेला आपण पाहिलं एका क्षणाला प्रथम गोलंदाजी करत असताना किंग्स ऑफ माकुणसर संघाकडनं जशी धारदार गोलंदाजी संजय गावड यांनी केली होती तशीच गोलंदाजी यावेळेला मात्र मनोज यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. कंपॅरिझन जर आपण दोन्ही इनिंगच्या पहिल्या षटकाचा केला, संजय गावड यांच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 7 धावा त्यावेळेला देखील पाहायला मिळाल्या होत्या. आणि इथे जर आपण पाहिलं संस्कार 11 कडनं मनोज यांच्याकडून देखील 7 धावा या दिल्या जातात. याचाच अर्थ हेड टू हेड मॅच होईल यात काही शंका नाहीये. टीम मीटिंग होणार नाही लक्षात ठेवा कारण 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं समाप्त करायचे आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर बरोबरीने सामना चाललाय असं म्हणायला हरकत नाही. की पहिल्या इनिंगचा विचार केला तर 7 धावा बिनबाद, आताही 7 धावा बिनबाद मध्ये मॅच मध्ये ट्विस्ट असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल यात मात्र तेळ मात्र शंका नाहीये. निकेत येतोय ज्याने मात्र जवळचं फलंदाजी केलंय, 40 धावांचं योगदान दिलंय. तोच निकेत राऊत गोलंदाजी मार्कवर येतोय मंथनजी.
नक्कीच निकेत राऊत आता फलंदाजीमध्ये मात्र त्यांनी दाखवलं दमखम कशा पद्धतीने आमचा आहे. आता गोलंदाजीमध्ये देखील आता पाहावं लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी निकेत राऊत हाताळले जातील. सामन्याचं इक्वेशन आपण पाहिलं तर आता येणारे चेंडू अजूनही बाकी आहे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 53 या धावा या बनवायच्या आहेत. याचाच अर्थ आता फलंदाजांना बॅटिंगचा गेर बदलावा लागेल. धावा या जमाव्या लागतील. जी सरासरी त्यांना गाठायची आहे 13.25 ची त्या सरासरीला मात्र गाठावं लागेल. या षटकातील पहिला चेंडू निकेत फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळले दिशा दिले फाईन लेगच्या दिशेला अगदी चेंडू गेलाय पंचांचा इशारा आलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. बघा नितीनजी इथे मात्र फलंदाजाला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती. निकेत राऊत यांनी फुलटॉस बॉल होता आणि संजय गावड सारखे फलंदाज ज्यावेळेला स्ट्राईकवर असतील ते तर अशी संधी सोडणार नाहीत. अप्रतिम फटका चांगले एलिव्हेशन चांगलं टायमिंग सर्व काही ओके मध्ये पाहायला मिळालं आणि या 6 धावांनी धावसंख्या किंग्स ऑफ माकुंडसार संघाची फलकावरती झाली आहे 13. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले चांगल्या पद्धतीने खेळलं तडम्यांच्या क्षेत्रामध्ये 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. 1 रन ऍड ऑन केली जाते. एका धावेने धावसंख्या फलकावरती झालेली आहे 14. नक्कीच जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते संजय गावड यांच्या माध्यमातून बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. एका बाजूने बेस्ट निकेत राऊत हा गोलंदाज नंतर संजय गावड एका बाजूने पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा या फलकावर षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना यावेळेस मात्र वेट अँड वॉच इनफिल्डच्या वळून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिल्का बागची आठवण चेंडू सरळ सीमा अशा पार हा येतोय चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 धावा या फलकावर. थँक्यू. बघा तुम्ही म्हटल्याप्रमाणे गिअर चेंज केला असं मला हरकत नाहीये. 18 धावा या फलकावर. यावेळेस मला थोडासा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केलाय. तत्पूर्वी इथे काय घडलं जात आहे तर एक धाव परिपूर्ण केलंय. बायचे संकेत लेग बायचे संकेत पंचाने दर्शवलंय आणि धावसंख्येला पोहोचवलंय 19 धावा या फलकार मंथनचे. नक्कीच धावसंख्या 19 ही फलकावरती झाल्या. आता येणारे चेंडू आहेत 20 चेंडू आणि 41 धावांची अजूनही आवश्यकता. या फास्ट क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये पण तुम्हाला त्याप्रमाणे कामगिरी करावी लागेल. धावा चांगल्या पद्धतीने जमाव्या लागतील. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने काय टायमिंग साध्य केलंय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडूला पाठवलंय. चेंडू गेलाय सीमा रेषे पार चौकार. अतिशय सुंदर ग्रेसफुल फटका इथे पाहायला मिळाला. एलिगन्स चांगला होता. सुंदरता पाहायला मिळाली आणि या 4 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 23. सूत्र आता मात्र संजय गावड आपल्या हातामध्ये घेतात असं म्हणावं लागेल. यावेळेला मात्र बॅटची इज लागली की काय असं कदाचित वाटलं होतं पण चेंडूने हलकीशी उसळी यावेळेला मात्र घेतली आणि या डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती आता झालेली आहे 23. नितीनजी आपण पाहिलं पहिलं षटक मनोज यांनी अप्रतिम अतिशय सुंदर पद्धतीने हाताळलं होतं. फक्त 7 धावा या मोजल्या होत्या. त्यानंतर निकेत राऊत यांच्या हातामध्ये चेंडू दिला. कर्णधारांना वाटलं असावं कदाचित ब्रेक थ्रू मिळवून देतील पण तसं काही झालं नाहीये. धावा या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. 1 षटकार त्यानं आणि 2 चौकार आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 16 धावा या दुसऱ्या षटकामध्ये मोजल्या आहेत. उर्वरित आता आपण पाहिलं तर येणारे चेंडू आहेत 18 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 37. नक्कीच 23 धावा आता फलकार. दुसरं षटक पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या आहेत. जितेंद्र पाटील साहेब मात्र स्वतः पाण्याची व्यवस्था करतायत कारण संघ मालक आहेत आणि त्यांचं लक्ष असेल पहिला सामना कुठला संघ जिंकेल कारण मनोधैर्य कॉन्फिडन्स आत्मविश्वास सर्व काही तुमचं दुणावलं जाईल या पहिल्या विजयानंतर.
इथे मात्र प्राणभोईर अजून गोलंदाजी मार्कवर येत नाहीये, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज मनोज, ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. डब्ल्यू तुम्हाला इथे शोधावा लागेल, ज्याप्रमाणे धमाल पिक्चर मध्ये 3 तास लागले होते तर डब्ल्यू शोधण्यासाठी, इथे तुम्हाला डब्ल्यू शोधावा लागेल. तुमच्याकडे आता 18 चेंडू आहेत, 23 धावा या फलकाला लागल्या जात आहेत. एका बाजूने प्रवीण अँड संजय अशी जोडी पार्टनरशिप चांगली बिल्ड केली असं मला हरकत नाही. चांगली सुरुवात पाहायला मिळते दोन फलकांच्या माध्यमातून. 23 रन्स विदाउट लॉस. 23 धावा या फलकावरती झाल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं मनोज येत आहेत बॉलिंग मार्कवर. मनोज विकेट्स प्राप्त करावे लागतील तरी पार्टनरशिप कंटिन्यू तुम्हाला ठेवावं लागेल. किंग्स ऑफ माकुणसार या संघाच्या माध्यमातून. संस्कार 11 मात्र सहजासहजी हार मानणार नाहीये. डब्ल्यू तुम्हाला शोधणं खूप गरजेचं असेल. नितीनजी इथे मी तर म्हणेन फलंदाजांना आता समीकरण जुळवून खेळावं लागेल. हाणामारी तर हवीच, पण समीकरण कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हे तुम्हाला खेळायला हवं. सुंदर बॉल ऑफ स्टेकवरती मात्र हा चेंडू ठेवला होता. वाईट यॉर्कर जरूर पाहायला मिळालाय. नक्कीच नक्कीच मंथनजी गोलांचा विचार केला तर जास्तीत जास्त ऑफ स्टिकला सोडून जाणारे चेंडू रिलीज केले जात आहेत. हे त्यांचं कला कौशल्य मात्र दाखवत आहेत मनोजजी. त्याचं प्रत्युत्तर आपण पहिल्या ओव्हरचा विचार करता फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. राजेशजी वैदी सरही मात्र सज्ज आहेत. कधी एकदा आमचा सामना सुरू होईल, कारण सर्वांना उत्सुकता असेल पहिला सामना खेळण्याची. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल असेल, सिंगलच्या साईडने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 रन्स, 24 धावा या फलकावर. अतिशय सुंदर गुणलेखन आम्हाला पाहायला मिळतं हेमंतजी पाटील यांच्या माध्यमातून. अप्रतिम. कारण की समालोचकाचा आरसा जर कोण असेल तर तो गुणलेखक. कारण की तुमचं गुणलेखक साफसूत्र असेल तर आम्ही ते तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येऊ शकतो. आणि हेमंत पाटील आपण पाहिलं सुंदर गोल्डन मॅजिक फिंगर जोडले गेलेत या स्पर्धेकरिता. नक्कीच नक्कीच हेमंत पाटील सरांचा विचार करताना पेशाने शिक्षक आहेत, समालोचकी आहेत, परंतु आज वेगळ्या भूमिकेमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. कारण स्कोरर जेव्हा समालोचक असतो ना तेव्हा प्रत्येक चेंडूचा अपडेट आपल्यापर्यंत देत असतात, कारण त्यांना माहिती आहे किती धावा झाल्यात, किती धावा हव्या आहेत. कारण कधी कधी असं असतं ना, मागून आम्हाला कॅल्क्युलेशन असते 16 चेंडू 17 धावा 18 धावा, आम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज लागत नाहीये. यावेळेला मात्र डाऊन द ट्रॅक खेळलाय चांगल्या पद्धतीने, दिशा दिली आहे जरूर, चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. तुम्ही या अगोदर उल्लेख केला हेमंतजी पाटील हे पेशाने शिक्षक आहेत आणि शिक्षक म्हटलं की ते उत्तम निवेदक देखील असतात. हेमंत पाटील हे उत्तम निवेदक देखील आहेत. नंदन चौधरी यांना देखील आपण ऐकलं. त्यानंतर सफळ विभाग म्हटलं तर प्रतिभा क्षीरसागर मॅडम यांना आपण पाहतो, जतीन कदम हे चांगले निवेदक देखील आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका या वेळेला, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. मंथनजी अजूनपर्यंत प्राणभोईर का गोलंदाजी मार्कवर येत नाहीये? कारण विकेटची तुम्हाला इथे तलाश आहे, परंतु काय घडलं जातं इथे प्राणभोईर का गोलंदाजी मार्कवर येत नाही हा मला मात्र प्रश्नचिन्ह पडलाय. असं मला हरकत नाहीये. कदाचित हरेश्वर केणी यांची स्ट्रॅटेजी असावी की डेप्थ ओव्हर मध्ये ठेवावं, कारण की प्राणभोईर यांच्याकडे ती क्षमता आहे फलंदाजांना थांबण्याची आणि त्याच करता कदाचित त्यांना मागे स्पेअर मध्ये ठेवलं असावं हरेश्वर केणींनी, असं म्हणावं लागेल. नक्कीच नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर 35 रन्स तुम्ही म्हटल्याप्रमाणे गिअर चेंज केलाय या दोन खेळाडूने. नक्कीच 35 ही धावसंख्या फलकावरती झाली आहे. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलं, व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो आणि व्हाईटने पुन्हा एकदा समीकरण जी आहे ती बदलली जात आहेत. 36 धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. आता येणारे चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहेत 13 चेंडू आणि विजयाकरिता 24 धावांची आवश्यकता आहे टीम किंग्स ऑफ माकुणसारला. नक्कीच संस्कार येईल मात्र विकेट्स प्राप्त करावे लागतील तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल, परंतु इथे काय घडलं जात आहे तर पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे, परंतु कोणी जाणून बुजून झेल सोडत नाहीये. इथे झेल निसटलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 ने पुढे जाईल. 38 रन्स 38 धावा, 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी जाऊया कुंदनजींना एक संधी देऊया. तर 12 चेंडू आणि 22 धावाचं समीकरण असेल. एका बरं पहिले तर विकेट्स फॅक्टर खूप महत्वाचा असेल, कारण एकही विकेट मात्र गमावलं नाही. ही जमेची बाजू असेल किंग्स ऑफ माकुणसार संघाच्या वतीनं. मंथनजी
नक्कीच इथे विकेट फॅक्टर हा खूप महत्त्वाचा आहे, पण उशीर झालाय असं मी म्हणेन. पण क्रिकेट आहे, अनसर्टन्टी आहेत आणि 12 चेंडू बाकी आहेत, 22 बनवायच्यात. ज्या गोलंदाजची आपण चर्चा करत होतो आता प्राणभर बॉलिंग मार्कवरती आले आहेत आणि भल्या भल्या दिग्गज खेळाडूंना मात्र पाणी पाजलं असं म्हणावं लागेल. आता बघूया कशा प्रकारची गोलंदाजी प्राणभर करतील. इतिहासामध्ये तुमचं नाव खूप मोठं आहे, पण तुम्हाला प्रत्यक्षरित्या आता आपल्या संघाला जी कामगिरी हवी आहे ती कामगिरी तुम्हाला करून दाखवावी लागेल. नक्कीच नक्कीच 12 चेंडू आणि 22 धावाचं समीकरण असेल. मॅजिकल गोलंदाजी इथे तुम्हाला करावे लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे, ते मात्र फटका फसला जाईल का, परंतु काय घडलं जातंय, प्रयत्न मात्र नक्कीच चांगला केला होता. पण तो हा झेल टिपला असता ना आता नक्कीच टर्निंग पॉइंट ठरला असता, परंतु जळतरला थारा नाहीये. आता 11 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमचा विचार असावा शेवटच्या षटकापर्यंत आपण जायचं नाही, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवू असं मात्र कदाचित संजय गावड यांचा विचार असावा. संजय गावड चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता. आतापर्यंत 10 बॉल संजयजी खेळलेत, 20 रन संजयजी यांच्या बॅटमधनं आपण पाहिलेत आणि त्यांना चांगली साथ प्रवीण देखील देत आहेत. ते देखील 10 बॉल खेळलेत आणि 18 धावा त्यांनी देखील बनवल्यात. नक्कीच नक्कीच मात्र प्राणभोईर सहजासहजी सामना सोडणार नाहीये, कारण त्याने दाखवलंय आधीच्या चेंडूवर जबरदस्त चेंडू हाताळलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता संजयजी गावड याने, परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू 40 धावा या फलकार 20 धाब्यांची आवश्यकता. यावेळेला मात्र बॅकक्लिपचा वापर तर योग्य पद्धतीने झालाय. क्षेत्ररक्षक आलेत पुढे, ज्या विकेटची तलाश होती आणि ती विकेट इथे मात्र पदरी पडते. आपण चर्चा करतो आधी काय आणलाय खेळाडूला, कारण या मॅचचा रिझल्ट आणखीन काहीतरी वेगळा असता, चित्र वेगळं असतं. तत्पूर्वी जाऊया एक संधी देऊया. चला आपण पाहिलं तर आता चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावा. आता मात्र कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅच मधला. नक्कीच नक्कीच मॅच अजून संपली नाहीये, मॅच मध्ये काही होऊ शकतं. एक तर माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. 9 गेंदे 20 रनों की जरूरत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, एक उंच फुवा खेळाडू आहे. कुणाल तांडल येतोय फ्रॉम कळवाचा हा खेळाडू. इथे मॅच फिनिश करेल का की विकेट्स प्राप्त करतील गोलंदाज, ज्यासाठी मात्र मागच्या डेट ओव्हर मध्ये राखून ठेवलं होतं प्राण भोईर या गोलंदाजाला आणि ते त्याने मात्र करून दाखवलंय. मी या अगोदर देखील नितीनजी म्हटलं होतं, प्राण भोईर हे एक असे गोलंदाज आहेत की निर्णायक क्षणाला निर्णायक गोलंदाजी करतात आणि सामन्याचं समीकरण देखील बदलतात. आणि त्याच करता हरेश्वर किणी यांनी त्यांना स्पेअरमध्ये ठेवलं होतं आणि ती कामगिरी इथे चोखपणे बजावतायत. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आतापर्यंत प्राण भोईर यांनी हाताळलेले आहेत, 2 धावा दिल्यात आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. नक्कीच नक्कीच आता 9 चेंडू आणि 20 धावा. मॅचची रंगत मात्र वाढताना पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक आहे, थर्डमॅन रिझल्ट मध्ये शॉट, एकच धाव असेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 रन स्कोर कार्ड, 41 धावा या फलकावर. इथे मात्र काय घडलं जातंय, जीवांची आकांक्षा केली जाते, कारण एक धाव्यांसाठी तुम्हाला इथे झगडावं लागेल. एक धाव खूप महत्वाची असेल. कदाचित प्राणभोईर मात्र एकच षटक हाताळणार नसतील म्हणून त्यांना मागे ठेवलं असेल, कारण आपण पाहिलं तर 4थं षटक आहे, त्यानंतर आणखीन 1 षटक असेल. 41 धावा या फलकावर, 19 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहेत 8 चेंडू 19चं इक्वेशन बघूया षटकातील. पुन्हा एकदा पुढील चेंडू प्राण घेऊन येतात. काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती गोलंदाज प्राण भोईर यांची असेल, कारण की लीग फॉर्मॅट म्हटलं की प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी हा महत्वाचा असतो. यावेळेला मात्र सुंदर बॉल हरीश्वर किणी यांच्या हातामध्ये काही चेंडू सापडला नाहीये. 1 रन एक्स्ट्राच्या माध्यमातून ऍड ऑन केली जाते. धाव संख्या आता फलकावरती झाली आहे 42 धावा. आता येणारे चेंडू आपण पाहिलं तर बाकी आहेत 7 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच बघा मॅच इथे विकेट्स पडलाय आणि मॅच थोडासा हार्ड होत चाललाय असं म्हणा हरकत नाहीये. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा तोच येतोय, दुसरा जेल टिपतोय. क्या बात आहे, प्राणने मात्र या मॅच मध्ये प्राण आणलाय असं म्हणा हरकत नाहीये. आता 6 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता. बघा इथे मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे. जबरदस्त मॅच. प्राण खरोखर या मॅच मध्ये प्राण होतलंय, जान आणलंय असं म्हणा हरकत नाहीये. 6 गेंदे 18 रनों की जरूरत. मंथनजी पल्साचा पान नांगाया बेसना
डप्प्याची मोजिक वाजून देस ना पोरा पोरींना नाचून दे. थँक्यू डीजे. आता 6 चेंडू आणि 18 धावा. असं वाटत होतं एकंदरीत सहज सामना जिंकेल किंग्ज ऑफ माकुणसार, परंतु प्राण भोईर याचं कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये प्राण होतलाय, जान आणलंय. हरेश्वर केणीच्या माइंड मध्ये असेल की मी प्राण हा माझा मॅजिकल हुकमी एक्का आहे आणि त्याला मी नंतर वापरेन, आणि तेच मात्र दाखवून दिले असं म्हणा हरकत नाहीये. 6 गेंदे 18 रनों की जरूरत. गोलंदाज मार्कवर येते गोलंदाज संदीप, ज्याने मात्र उत्तुंग 2 झेल टिपल्यात. संदीप बघा 2 झेल टिपल्यात. आताही मात्र विकेट्स प्राप्त करतून मॅच जिंकवतील का, परंतु सहजासहजी हार मानणार नाहीये. जयेश एक नवीन फलंदाज महिन्याच्या आतमध्ये येतोय, जे सकाळच्या सत्रामध्ये चांगली फोटोग्राफी केली होती. जयेश वैद्य मोठमोठे हवाई सफर घडवण्यामध्ये माहीर आहेत, परंतु आता काय घडलं जाईल. 6 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण असेल. 6 गेंदे 18 रनों की जरूरत. काय वाटते मंथनजी? 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती जर मोठे फटके आले तर कदाचित या मॅच मध्ये एक चांगली रंगत निर्माण होईल. पण गोलंदाज देखील मला तितकेच अनुभवी दिसत आहेत, शेवटचं षटक हाताळणारे. आता बघूया शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. 6 चेंडू 18 धावांची गरज. आपण पाहतायत प्रवीण भोईर यांच्यासारखा एक जबरदस्त दमखम असणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आहे, ज्यांनी आतापर्यंत 11 चेंडू खेळले आहेत आणि 18 धावा या वैयक्तिकरित्या या बनवलेल्या आहेत. आता मात्र निर्णायक क्षणावरती मॅच. लीग फॉर्मॅट आहे, दोन्ही संघांकरता ही मॅच महत्वाची आहे. बघूया आता काय घडेल, काय बिघडेल. पुन्हा एकदा जाऊया या शेवटच्या षटकाकडे. नक्कीच नक्कीच गोलंदाज येतोय संदीप. कशा प्रकारची गोलंदाजी इथे हाताळली जाईल. 6 चेंडू 18 धावा. तसं पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 18 धावा येऊ शकतात, परंतु तुमच्याकडे 6 चेंडू आहेत. गोलंदाज सज्ज होते गोलंदाज मार्कवर. यावेळेस मात्र मेन टाइम स्ट्रोक आहे का, क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, तत्पूर्वी 2 धावा येते परिपूर्ण केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. शेवटच्या मोमेंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच वाचवलं असं मला हरकत नाहीये, परंतु 4थ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. बघा तिथे धाव वाचवली होती, ती धाव खर्च केलंय, म्हणजे 4 धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 46 रन्स. 46 धावा या फलकावर. अजूनही 14 धाव्यांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे आता 5 गेंदे 14 रनों की जरूरत. मंथनजी काय वाटतं, कधी पहिल्या चेंडू चौकार येतोय? नक्कीच मी म्हटलं होते की पहिले 2 बॉल हे महत्वाचे आहेत आणि इथे मात्र 4 धावा या क्षेत्ररक्षकांनी बहाल केल्या. 1 घेतली, 2 घेतली, 3री घेतली आणि ज्यावेळेला हरेश्वर केणी यांच्या हातातून चेंडू सुटला आणि दोन्ही फलंदाज 4थ्या धावेकरिता देखील धावत सुटले. या 4 धावा एकत्रितपणे पाहायला मिळाला. आता अजूनही चेंडू आहेत 5 चेंडू आणि 14ची गरज. षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हरेश्वर केणी स्वतः पुढे येत आहेत फ्रेम मध्ये, पण चेंडू खूपच लांब आहे. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. क्या बात है, चांगली रनिंग द बिटवीन जयेश वैद्य. खूप मेहनत, परिश्रम, कष्ट सर्व काही तुम्हाला या रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 रन्स. 48 धावा या फलकावर लागल्या येत आहेत. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 12 धावा. 4 गेंदे 12 रनों की जरूरत. मैदान क्रमांक 2 वर मात्र मॅच संपतोय, परंतु मैदान क्रमांक 1 वर सुरुवात झाली होती आधी, परंतु मॅच अजून संपला नाहीये. 4 चेंडू थोडासा पिछाडीवर आहे मैदान क्रमांक 1. 4 चेंडू आणि 12 धावा. नेक्स्ट मॅच असेल डॅशिंग टायगर विपक्ष आर्यन फायटर्स. मैदान क्रमांक 2 वर हा सामना असेल. या धावा होऊ शकतात, तुम्हाला प्रयत्न त्याकरता करावे लागतील, गोलंदाजांना देखील आणि फलंदाजांना देखील. बघूया गोलंदाज आता कशा प्रकारे कामगिरी करेल. बघूया षटकातील पुन्हा एकदा फुल चेंडू डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. महत्वपूर्ण चेंडू होता या मॅच मधील. नक्कीच नक्कीच एक एक चेंडू खूप महत्वाचे असतील. आता कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी कभी गम. 3 चेंडू आता 12 धावा. हा चेंडू जर डॉट जातोय ना तर थोडस वर्चस्व असेल संस्कार 11 या संघाचं, असं म्हणा हरकत नाहीये. 3 चेंडू 12 धावा. हा चेंडू खूप निर्णायक महत्वाचा असेल. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. ते मात्र बॅट चेंज लागलंय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग स्टॉप रिजन मध्ये. 1 बाउंड क्षेत्ररक्षण होतंय. आता 2 चेंडूवर 2 मोठे हिट करावे लागतील आणि त्या पराभव आपल्याला स्वीकारावा. ज्याप्रमाणे संजय गावडने सुरुवात केली ते संजय गावड मारल्यानंतर मात्र थोडीशी पडझड पाहायला मिळाली. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावा. जर संजय गावड असते ना तर 4थ्या षटकामध्येही मॅच संपला असता, परंतु जर त्याला थारा नाहीये. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू आणि 12 धावा. पॉइंट्स टेबल मधील हरकती तुम्हाला बदलायच्या असतील तर कदाचित या 2 चेंडूवरती मोठे बिग हिट हे तुम्हाला लावावे लागतील.
संदीपचं मात्र कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी केले. पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा येतात ना, 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात. बाई फायर करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आता मात्र वेळ निघून गेली असं मला हरकत नाहीये. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. पहिले 2 चेंडू पाहिले असं वाटत होतं सामना जिंकेल किंग्ज ऑफ माकुणसार, परंतु जबरदस्त कामगिरी केलंय. आता अंतिम चेंडू आहे आणि 12 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 1 चेंडूने 12 धावा आहे सामन्याचं समीकरण. अश्विनी पाटील मॅडम मात्र शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 48 धावा. 1 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता असेल या विजयासाठी. गोलंदाज गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप. यावेळेस मात्र बघा उशीर झालाय. जर हा चेंडू आधीच्या चेंडूवर हा षटकार येतोय ना तर थोडीशी धगधग असते, परंतु आता एका चेंडूवर 12 धाब्यांची आवश्यकता असते. कशाही प्रकारे रिलीज केला ना तरी मला मात्र भीती नाही आहे. इथे मात्र 6 धावाने पराभूत होतोय तो किंग्स ऑफ माकुणसार हा संघ. अँड संस्कार 11 वेल प्लेड, अभिनंदन असेल, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक किंग्स ऑफ माकुणसार. चला नेक्स्ट मॅच दंडाखाली स्ट्रायकर्स विपक्ष राज पर्व. जसं मॅचला सुरुवात होईल आपल्या सोबत 2 आवाज जोडले जातील. एका बाजूने प्रेम तरे तर दुसऱ्या बाजूने चिराग तांडेल असे 2 आवाज आपल्याला ऐकायला मिळतील.